स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये. तर आता आंघोळी करून झालतो रेडी. तर आता शेळी बांधली इथं. तर शेळी बांधून चाललोय आम्ही आता रेड्ड्याला. तर जवळच गाव आहे आमच्या हुनरपासून. तिकडे चाललोय मी आणि माझा बारका भाऊ. पण मी आणि माझा बारका भाऊ आता चाललोय. आता गाडी बी घेऊन चाललोय. आता रेड्ड्याला चाललोय डायरेक्ट. तर आता मी आलोय आमच्या ग्रामदैवत बिरोबा मंदिरापाशी. तर हेच आता आज चाललोय. तर श्री बिरोबा देवस्थान हुन्नूर. आता आम्ही देवाच्या कमानीच्या पाया पडलो. आता आत चाललोय दर्शनाला. तर आता मी चाललोय आत. तर बघू शकता तुम्ही आमचं मंदिर. तर आता डायरेक्ट दर्शन घेऊनच येतो बाहेर. मित्रांनो आता चाललोय आत दर्शन घ्यायला. मित्रांनो मी आता पाया पडायला चाललोय. तर आता माझा अख्खा पूर्ण भाऊ शूट करतोय. आता मी आलतो आत. तर ही आहे आमचं श्री बिरोबा देवस्थान हुन्नूर. तर मित्रांनो हा आहे मंदिराच्या पाठीमागचा भाग. तर बघू शकताय. मित्रांनो आमचं दर्शन खूप छान असे झालं. आता चाललंय. तर ह्या मोक्या जागेवर जत्रा खूप मोठी भरते. आता इथनं आम्ही चाललोय डायरेक्ट. मित्रांनो आता मी हुनर गावातून बाहेर आले. म्हणजे आमच्या गावातून बाहेर निघाल. आता चाललोय रेट्याला. आता रस्ता लय खराब आहे तरी चाललोय. आता आमच्या हुनर गावात 12वी पर्यंत बी कॉलेज होणार आहे. मला असे वाटतं की आता आमचं गाव हळूहळू सुधारत चाललंय. आमचंच गाव नव्हे तर महाराष्ट्रातील सगळे गाव सुधारले पाहिजेत. आता बघू शकताय तुम्ही इथं सोलर पॅनल किती मोठा प्रोजेक्ट गावात आलाय. म्हणजे लाईटीची काही चिंताच नाही आता. आता मी आलतो भोश्यात. आता मी तुम्हाला सगळं भोश्या दाखवणार आहे. मित्रांनो आम्ही आता रेड्याच्या जवळ आले. फक्त 4 किलोमीटर राहिले. हा मग तुम्हाला दाखवतो. बघू शकताय फक्त 4 किलोमीटर राहिले. आता चालतोय. आता मी फायनली रेड्डा चालतो. तर बघू शकताय तुम्ही. आता मी या पूर्ण व्हिडिओ तुम्हाला रेड्डे दाखवणार आहे. रेड्डे गावाच्या थोडं पुढे गेले की श्री लक्ष्मी देवीच्या मंदिराकडे गेलतो आता आम्ही. मी आणि माझा भाऊ. आता तिकडेच चाललोय. आता फायनली आम्ही श्री लक्ष्मी देवी मंदिरापाशी आलतो. तर बघू शकताय तुम्ही मंदिर.
मित्रांनो आम्ही रेड्डे चालतो. पाहुण्याच्या घरी जायचं होतं पण आम्ही बारका भाऊ म्हटलं तर लक्ष्मीचं मंदिर आहे. आता तेच पाया पडायला आलोय. बघू शकताय तुम्ही. आता आम्ही दोघं भाऊ श्री लक्ष्मी देवी मंदिर याचं दर्शन घेतोय. पण आता मी चाललोय आमच्या पप्पाच्या मामाच्या घरी. आलोय रेट्यात देवीच्या पाया पडत चाललोय डायरेक्ट. हे आहे आमच्या मामाचं घर, तर बघू शकताय तुम्ही. आता मी मामाच्या घरात शूट काढलेलं पण काय दाखवलं नाही. मित्रांनो आता मी निघालोय घरी. आता काम बी झाले, पप्पाच्या मामाकडे गेलतो ना. आता निघालोय डायरेक्ट घरी. आता मी आलतो आमच्या हुनूर गावात. आता ज्यूस प्याय थांबलेलो मी आणि माझा बारका भाऊ. मित्रांनो मी आता तर रेड्डीवरनं घरी कपडे बदलत. आता चाललोय कोंबड्याने अंडी घातल्यात का नाही ती बघाय. ते तर अशी आमची पोल्ट्री. आता चाललोय तुम्हाला दाखवतो किती अंडे निघतात. काही सांगता येत नाही. तर ह्या 2 डब्यात तर नाही, तिसऱ्या डब्यात आता ह्याच्यात बघा अंडी. साब 3 अंडे निघले 3. अरे किशात टाकायचं न्यायचं घरी. 3 अंडे निघले 3. आता हिथनं किशात टाकायची तर पुढच्या डब्यात जायचं. तर मित्रांनो कोंबडीला हाकालय. ओ इथं बी 3. तर बघा सगळी गावरान अंडी. आता इथली बी 3 किशात टाकतो. क्वालिटी मध्ये 3 अंडी, 6 अंडी झाली. अजून पुढं 1 कोंबडी, पुढे बी 2 आहेत अजून. तिथं बघायचं किती घातलेत. आता इथं मित्रांनो ती कोंबडी खुडूक आहे, तिच्यापाशी काही जात नाही. आता इकडे दुसरं. अरे 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 कोंबड्या सगळे ओढले. तर ह्याच्यात 1 कावलं. 7 अंडी झाली बघा. तर मित्रांनो एका दिवसात 7 अंडी. 1 अंड 10 रुपयाला आहे. बघा मग किती प्रॉफिट आहे. आता इथनं चाललोय आता डायरेक्ट बाहेर. हे कोंबड्या बघू शकता इतक्यात. काय काय कोंबड्या अंडी घालत नाहीत अजून. मग आता चालला अंडी घेऊन. आईला लय राडा झाला. कोंबडे पळून जातील मित्रांनो. अशा प्रकारे आता लावलं गेट. लावायची. कडी लावून निघालो आता घरी. आता अंडी ठेवतो मस्त पैकी डब्यात, नाही तर अंड्याचे पोळी करून. मित्रांनो आता झोपेतनं उठलोय. आता चाललोय परत आपले मका तोडायला. मकाच आहे ना आबा? हा मकाच आहे. मला माहित नव्हतं. ती काल तोडली ना, आज बी तोडायची. आता चाललोय परत तिकडे. मित्रांनो आज बी एवढाच टाइम झालाय. ते सगळी पट्टी मी केली आणि शेजारची भावाने केली. आता भाऊ तरी करतोय. माझं झाले. आता जायचं डायरेक्ट घरी. पण जी गावाकडचं सुख असतं ना, बघा काम करून आता डायरेक्ट तिथं तोंड होतं. जायचं डायरेक्ट घरी, आंघोळ करायची परत. हा काम खाजावतोय. मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. चला बाय.